भरताची आज्ञायसी जे दंडाव्यती दुष्टासी दुष्ट म्हणून एक पिसी रामस्मरणीसी डुलत. ग्रंथकर्ते नाथ महाराज प्रियानगर दीपालीनगर येथील लक्ष्मण षष्ठीचा कार्यक्रम आणि त्या ठिकाणी हनुमंतराया वल्ली आणण्यासाठी गेलेले आहेत. आणल्यानंतर तिथून त्या ठिकाणी सतत रामनाम त्यांच्या मुखात आहे. स्वामींच्या आज्ञेचे उल्लंघन न घडे साधू अवज्ञाश्री न चढे ऐसे विचारोनी वाडे कोडे चरणाकडे चालिला. आणि हनुमंतरायाने विचार केला स्वामी कार्यामध्ये सध्या बाधा आली नाही पाहिजे, रामाच्या कार्यात बाधा आली नाही पाहिजे आणि साधूच्याही आले आपली आज्ञा उल्लंघली नाही पाहिजे. असं दोन्ही स्थितीमध्ये हनुमंतरायानं त्या ठिकाणी जायला सुरुवात केलंय. धरिलिया सज्जनाचे पाय अपजय कधीच न होय स्वामी कार्य सिद्धी सजाय विजयी होय त्रिलोके. आणि केव्हाही जर सज्जनाचे पाय धरले तर विजय नेहमी असतो. भरत हा सज्जन आहे आणि सज्जनाचे पाय आणि उल्लंघन आज्ञा स्वामीची होणार नाही असं हनुमंताने विचार केला आहे. ऐसा निश्चय करुणी पूर्ण पायी मिठी घाली बाण स्वयंविस्मित कपी नंदना बाण कोण आहे कोणाचा. आणि अशा तऱ्हेनं त्या बाणानं पायाला मिठी घातलेली आहे. हनुमंतरायाला आश्चर्य वाटू लागलं, कोणाचा बाण आहे, माझ्या पायाला का मिठी घालतोय. हनुमंतराया आश्चर्यचकित झाले आहेत. ऐसे विचारिता म्हणी बाणव लोकित देखता श्रीराम नामांकित चिन्ही वायुनंदनाती विस्मयो. आणि हनुमंतरायानं पाहिलेलं आहे की बाणानं पायाला मिठी घातलेली आहे, बाणावर राम नाम असं लिहिलेलं आहे. हनुमंतराय विस्मित झाले, म्हणले हे तर माझ्या प्रभूचाच बाण दिसतोय. श्रीरामाचा बाण होय अतिक्रम यांचा करू नये साष्टांगे नमन करिता होय रामस्ने भावार्थे. हनुमंतरायाने विचार केला, म्हणले बाकीचा विचार करण्यापेक्षा आपल्या रामाचं नाव आहे ना बाणावर, पहिलं मानाला नमन केलं आणि म्हणले आता पुढे काय होईल ते हो, पण रामाची आज्ञा मोडायची नाही. कपिकाक्षी बाणाचे वचना तव तो बोले ना संपूर्ण पाहू आदरिले त्यांचे चिन्ह तव तळी बाण ओढिता. आणि बाण खाली ओढू लागला. बाण काही बोलत नव्हता पण खाली चरणाला धरून ओढू लागला. हनुमंतराय म्हणू लागले जिथं ओढायचं तिथं उडत म्हणले, आता माझ्या रामाचा बाण आहे ना, मग काय जे व्हायचं ते बघू. उदया येईल दिवाकरा म्हणून सोमित्रासी रघुवीराय घेऊन आलाय मज समोरा बाण सत्वर तेथे ओढी. आणि या ठिकाणी उद्या जर सूर्य उगवला आणि लक्ष्मणाला त्या ठिकाणी हे लागलेलं आहे, म्हणून माझ्या रामानं गडबड केलेली दिसते. त्यांना माझी ताकद कमी वाटली असेल म्हणून रामाकडे मला हा बाण देऊ लागलाय. की उठोनी सोमित्रा वधोनिया दशशिरा
करोनी विभीषण राज्य धरा स्वय सत्वर येथे आला. आणि माझ्या रामाला वाटलं असेल की विभीषणाला लवकर राज्यधर करायचंय आणि उशीर होत आहे लक्ष्मणाला उठवायला, म्हणून बाण आलेला आहे. मी नपुसक सर्वथा न पवेची स्वामी कार्यार्था दिक माझे जीवित्वय व्रथा कोण अर्था जातसे. आणि हनुमंतराया म्हणू लागले, धिक्क माझं जीवन एवढं बी मी रामाच्या कार्यात असून मला जर हे कार्य करणं पूर्ण होत नसेल तर माझ्या जीवनाचा धिक्कार असेल असे बोलू लागले. ऐसा झाला ती दुःखी सवेची बाणा ते अवलोकी तव तोडे अधमुखी एकाएकी सत्वर. आणि अशा रीतीने हनुमंतराया दुःखी झालेले, पण बाण काय करू लागला, पायाला धरून खाली ओढू लागला. आणि हनुमंतराया म्हणले काही हरकत नाही, आपण बाणाच्याच मागलो. कायन साधेच माझी न वैगी करीन देह पतन म्हणून कृपाळू रघुनंदन सत्वर बाण पाठविला. आणि माझे राम किती कृपाळू आहे, माझ्याच्यानं कार्य हे होत असं वाटलं असेल रामाला, म्हणून बाण पाठवलेला आहे. माझे सद्गुरू रामचंद्र कृपाळू आहे. आता सो काही बलते आज्ञा करणे निश्चिते स्वयानुसरला बाणाते विलंब येते नाही करू. आणि हनुमंतरायानं सगळं शरीर बाणावर टाकून दिलंय. म्हणले आता आपल्याला काही विलंब करायचा नाही ना, काही देणं नाही, जसा बाण करेल तसा आपण जाऊ. हनुमान आज्ञेचा किंकर आज्ञानुलंगी अनुमात्र टाकिले बाणावरी शरीर निघाला सत्वर बाण वेगे. आणि हनुमंतराय कसे तो आज्ञेचे किंकर आहे. राम नाम दिसलं की त्यांना दुसरं काही सुधरत नाही. बाणावर शरीर टाकून दिलं, म्हणले तुला जिकडे घेऊन जायचे तिकडे घेऊन जा. पातला अयोध्येचा राम पुढे देखील आनंदीग्राम रचना ती मनोरम भक्त उत्तम भरत जेथे. आणि बाणाला ज्या ठिकाणी ओढून नेलं त्या ठिकाणी नंदीग्रामाचा परिसर होता. आणि मूर्तिमंत रामासारखं स्वरूप असलेलं त्या रामच या ठिकाणी बसलेले आहेत का काय असे हनुमंताला वाटू लागलेलं आहे. एका जनार्दना शरण दोघांची भेट अति गहन दोघे प्रेमळ संपूर्ण दोघे दोन्ही पण विसरती. आणि या अध्यायामध्ये आता हनुमंताने बाणावर शरीर टाकलेलं आहे. पुढल्या अध्यायामध्ये राम आपले हनुमंताची आणि महान संत भरत महाराजांची भेट होणार आहे. दोन्हीही मोठे संत आहेत आणि दोन्ही संतांचं जे बोलणं आहे तेच खरं भजन आहे. आता ते आपल्याला पुढल्या अध्यायात ऐकायला मिळणार आहे. एका जनार्दन कृपाळू जननी गोड न खाये बाळा वाचोनी मुखींचा भास काढोनी माझ्या वदनी घालित. आणि ज्याप्रमाणे आई एखाद्या मुलाला घास भरवते त्याप्रमाणे माझे गुरु जनार्दन स्वामी यांनी हा रामायणाचा घास मला भरवलेला आहे असं त्या ठिकाणी बोलू लागले. जे अत्यंत खाओ नेने त्यांचे मुखी घास देणे न खाता पायावरी बळे पडणे घास बोंधणे मुखा माझी. आणि एखादा लहान लेकरू जसं घास भरवताना एखादा थोडा खाली पडतो त्याप्रमाणे
माझ्या बळद मुखामध्ये माझ्या स्वामींनी घास घातलेला आहे आणि असं मला पावन केलेलं आहे असं बोलू लागले. वांजेसी हे न कळे चिन्ह व्याली जाणे वेदना कृपाळवे का जनार्दन जे अभिधान विश्व माता. आणि एखादी वाद स्त्री असेल तर तिला लेकरांचं ह्याचं काय महत्व कळणार आहे. त्याप्रमाणे माझ्या गुरुनी माझा सांभाळ केलेला आहे. ब्रह्मादिक पुत्र व्याली जे ब्रह्मांनी सुजिली निज कर्मेत्रनी मानिली मजते चाली लक्षेना. आणि त्या ठिकाणी माझ्या स्वामींनी माझ्यावर कृपा केलेली आहे आणि त्यांच्या कृपेमुळेच मी हे सगळं रामायण करू शकलो असं आपणात बाबा बोलू लागले. तानिया उदक द्यावे ते भुकेल्या जेऊ घालावे मज हे सर्वातना संभवे तेने ओलावे माऊली. अहो एखाद्या तहान लागलेल्या माणसाला जसं पाणी दिलं पाहिजे, भूक लागलेल्याला अन्न दिलं पाहिजे, त्याप्रमाणे माझ्यावर कृपा माझ्या जनार्दन स्वामींनी केलेली आहे असं बोलू लागलेले आहे. यासी काय करू आता जन्मोनी झाला करता किती याची करू चिंता काही सर्वथा जाणेना. आणि मला काही कळत नाही, सगळी कृपा ही माझ्या गुरुने केलेली आहे आणि गुरुमुळेच मला रामायण करता आलेलं आहे असं आत्मबा बोलू लागले. घास तोही घेऊन मनवोळी निज मुखीचे काढणे माझ्या मुखी कोंदणे बाळा कारणे कृपाळो. आणि जसं घास आई मुलाच्या तोंडात भरवते त्याप्रमाणे माझे जनार्दन स्वामींनी मला हा घास दिलेला आहे आणि त्याच्यामुळंच रामायण करणं झालेलं आहे. अति सुरस राम कथा माऊलीसी घास गोड घेता आडमी आलो चित्ता काही सर्वता जाणेना. आणि मला काही सर्वता कळेना, मी एक अज्ञान बालक आहे, परंतु माझ्या गुरुने माझ्यावर कृपा केली म्हणून हे कार्य मला करता आलेलं आहे. तेही कृपाळू कैसी तोंडीचे काढोनी वेगेसी ओ पिता माझी मुखासी निज मानसी सुखावे. माझ्या गुरुने मुखातला घास त्यांचा अर्धा माझ्या मुखात घातलेला आहे आणि मला प्रसन्न करून माझ्याकडून ही कथा करून घेतलेली आहे. बाळकाच्या धनी दाईजे का शिष्याची झाले पणे होईजे आणि काय न कळे सहजे सद्गुरुने जाणीजे की प्रस्तवतिया. आणि जशी आई बालकाला करू शकते तसेच सद्गुरूची कृपा असते. सद्गुरूने जर कृपा केली तर मनातलं कोणतंही कार्य सिद्धीला जातं असं बोलू लागलेले आहे. एका जनार्दना शरण कपिरामाज्ञा धरुण बाणी आणिला आपण गोड कथन पुढे असे. आणि आता पुढच्या अध्यायामध्ये बाणानं हनुमंतरायाला नंदीग्रामाच्या ठिकाणी आणलेलं आहे आणि दोन महान संतांची भेट होणार आहे. दोघांचं संभाषण आणि बोलणं म्हणजे एक कीर्तन आहे, हेच खरं रामायण आहे. दोन संत मुखातून कसं बोलतात ते आपल्याला ऐकायला भेटणार आहे. श्रोते कोपती जने सैराट भरला राणी ओढीला एका जनार्दने काही म्हणे स्मरेना. आणि आता माझ्या मनाला काही समजत नाही, परंतु माझ्या गुरुची कृपा माझ्यावर झालेली आहे
असं बोलू लागले आहे. स्वस्ति श्री भावार्थ रामायण युद्ध कांडे का कारिका हनुमंते नंदी ग्राम गमन नाम षडजतुम हरिशमद ध्याय गोढाय पुंडलिकावधर श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान महाराज की जय. घ्या. राहू दे 2 मिनिट. घ्या थोडं. श्री गणेशाय नमः. श्री सद्गुरु रामचंद्राभ्यां नमः. हनुमान अत्यंत विश्वासी अनुसरुणी बाणासी आला नंदी ग्रामासी जेते भरतासी निवास. आणि हनुमंतरायाने बाणावर शरीर टाकलेलं आहे आणि हनुमंतांना अत्यंत विश्वासी त्या ठिकाणी नंदीग्रामाला आलेले आहेत. भरत श्रीरामाचा निज भक्त भरते भक्ती उल्हासित आचार्य भक्तीचा भरत भरती निर्मुक्त चराचर. आणि भरत कसा आहे म्हणून सांगितलंय. भरत म्हणजे राम आहेत. रामाची भक्ती ते भरताच्या सगळ्या अंगात आहे आणि भरत राम भक्तीनं कोंडलेला आहे. भरते भक्ती विस्तारली भरते भक्ती प्रकाशी भरते भक्ती वाढली भरते प्रल्हादिली निज भक्ती. आणि भक्तीचा प्रसार करावा तर भरतासारख्यानंच, भक्तीचं आचरण करावं तर त्या भरतानंच, भक्तीचा महिमा वाढवावा तो भरतच. असा भक्तीनं कोणलेला भरत आहे. भरत भक्तीचा निज ठेवा भरत भक्तीचा विसावा भरत भक्तीचा ओलावा भक्तीच्या गावा रिगम भरता. आणि भरत भक्तीचा विसावा आहे. भक्तीचा विसावा होण्यासाठी खूप मोठं असं चारित्र्य लागतं. रामाचा भाऊ जरी असेल तर तो एक महान संत आहे. त्याच्या पशीत भक्तीचा ओलावा आहे. त्याच्या जवळच भक्तीचा प्रसार आहे आणि धर्माचा प्रसार करणारा असा भरत आहे. भरते सत्य सद्भावो भरते साचार अनुभवो भरते प्रगट राम रावो सर्वत्र पाहो सर्वांशी. आणि भरताची भक्ती कशी हो? सगळ्यांना जाणून घेणारी भक्ती आहे. सर्वांना सोबत घेऊन जाणारी भक्ती आहे. आणि संत असेच असतात जे जगाला सोबत घेऊन जातात, जगाचा उद्धार करतात, जगाला लहानपणाच्या आईसारखं शिकवतात. असं भरताचा संत भक्ती आहे. भरते आपण गेली भक्ती भरते वाढविली विरक्ती भरते पाहिली निज शांती भोते भोगिती स्वानंद. आणि भरताची भक्ती म्हणजे भरतानच वाढवावी, भरतानच भक्तीचा विस्तार करावा, भरतानेच भक्तीचा प्रसार करावा. असा भरत महान भक्तीचा महामेरू आहे. मलयांद्रीच्या ठाई चंदनाची पै झाडी पायी तेने डोंगर सर्वही केला लवलाही चंदन. अहो, एखाद्या मलयांद्री पर्वताच्या ठिकाणी चंदनाचं झाडे असतात. झाड थोडीच असतात पण सगळ्या पर्वतावर चंदनाचा सुगंध पसरतो. तसं भरताच्या भक्तीनं त्या परिसरामध्ये सगळा सुगंध पसरला होता असे ग्रंथकर्ते सांगू लागले. नाही आपण तेथे गेला नाही उपयोगी आणला अंगवात वरोनी गेला तिने गिरी केला चंदन. अहो, चंदन काय त्या ठिकाणी उपटून कुठं न्यायची गरज आहे का?
त्याच्या श्वासानंच सगळं चंदनमय होत असतं. त्याप्रमाणे भरताच्या भक्तीप्रमाणे त्या ठिकाणी वातावरण झालेलं होतं. एका वनस्पतीचा बडिवार चंदन केलाय डोंगर, बकत असे चौफेर सुवास थोर आवरेना. आणि ज्या डोंगरावर चंदनाचं झाड आहे ते डोंगर सध्या सगळा चंदनमय होऊन जातो. त्याप्रमाणे भरताची भक्ती आहे असे ग्रंथकर्ते सांगू लागले. माझ्या चिरदयी भगवंता तो भगवंत मूर्तिमंता, तेने काय नव्हे प्राप्ता सभाग्य संत त्रिजगती. आणि सभाग्य संत त्रिजगती, संतांची कीर्तीच अशी असते की त्यांची सगळ्या जगामध्ये कीर्ती असते. निस्वार्थी वागणं असतं, निस्वार्थी व्यवहार असतो. तसा त्या भरताचा व्यवहार निस्वार्थी होता. दृष्टी विषय समजता राम रूपी देखत भरता, दृश्य द्रष्टा दर्शन तेथ सहज होत राम रूप. आणि हनुमंतरायानं पाहिलेलं दिसलेला सगळा रामासारखाच दिसू लागलेला आहे. दृष्टी द्रष्ट निहाळीला पण रामासारखं स्वरूप दिसू लागलं. हनुमंतराया काय करतात? श्रवणी शब्द पडतांची जाना, शब्दार्थ श्रीराम आपण श्राव्य श्रावक श्रवण स्वयचिंतना होऊन टाके. आणि श्रवण भक्ती आहे. त्या ठिकाणी वातावरण श्रवण भक्तिमय आहे असं त्या ठिकाणचं नंदीग्रामाचं स्वरूपाचं वर्णन सांगितलं आहे. घ्राणे घेता वासय वासास बाह्य परेश, ग्रेय घाता घ्राण समस्त चिदाकाश होऊन टाके. आणि ज्या ठिकाणी ध्यान मन चित्त हे तुमचं समरूप झालेलं आहे ते म्हणजे खरं भजन आहे म्हणून सांगतायत. त्वचा घेऊ जाय स्पर्शासी, तव दोघी ते रामय प्रकाशी. त्वचा स्पर्शनाशी सहज समरसी श्रीरामा. आणि एखाद्या वेळेस जसा त्वचेचा संबंध स्पर्श होतो आणि स्पर्श धरल्यानंतर रामदर्शन होतं. त्याप्रमाणे त्या ठिकाणी भरताच्या ठिकाणी वातावरण असं प्रसन्न होतं. रसना रातलिया वळी घेता राम रसाची गोडी, त्रिपुटी झाली देशोधडी रसना ओसंडी रसाते. अहो राम रसाची जर तुम्हाला गोडी लागली तर बाकी या संसाराची त्रिपुटी केव्हाच पळून जाईल. परंतु रसाचीच गोडी लवकर लागत नाही. कारण रसाची गोडी लागण्यासाठी सध्या भाग्य पाहिजे आणि असं भाग्य प्रत्येकाला प्राप्त होत नाही. आता काही माणसं कमी आहेत का इथं, पण मंदिरावरच का कमी? ज्याला रसाची गोडी आहे त्यालाच मंदिराकडे येता येतं. कर्मेंद्रिय याची रीती सेविता श्रीरामची शक्ती, उडाली कर्माची कर्मगती स्वेच्छा वर्तती निष्काम. अहो तुमची जे कर्माची गती आहे, रात्रंदिवस जे संसार करून माणसं बेजार आहेत, जर त्याला रामाची संगती लागली तर त्या कर्माची गती नष्ट होते असं ग्रंथकर्ते सांगू लागले. ऐसा भरत रामे कोंदला, तो देशची राम झाला. हनुमान अत्यंत सुखावला, देखो लागला पूर्व. आणि त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी भरत महाराज जे होते ते रामासारखे दिसू लागले. आणि आता 2 वयामध्ये जे माग सांगितलं कर्माची गती नष्ट झाली होती
तुमच्या अपेक्षेची नष्ट झाली होती, तसा तो रामरूप त्या ठिकाणी रामच माझा आहे का असं हनुमंतराव नगरा बाह्य राम वृक्ष ध्वनी राम 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 रूप सकळ द्रुम प्लवंगम विस्मित. अहो किती भक्ती असेल त्या भरताची. भरताच्या भोवती जे झाड होते ते झाड सध्या राम राम म्हणू लागले. मग या भरताला किती भक्तीची कष्ट करावं लागला असेल. म्हणजे परिसर त्या ठिकाणी सध्या बाजूनं राममय झाला होता. दिशा दुमदुमिली रामे त्रणे कोंदली राम नामे वायू गरजे राम नामे युम रामे कोंदले. अहो त्या परिसरामध्ये नंदीग्रामाच्या ठिकाणचा वारा सध्या राम राम म्हणू लागला आणि त्या ठिकाणी सगळी त्या ठिकाणची चल अचल अशी स्थिती राममय झालेली दिसू लागली आहे. सतसंगे धरा सधरा भूते वागवती निरंतर सांडून कठीणत्वय प्रकार मृदूवर वार स्वय झाली. त्यावेळेस तुम्हाला सत्संगती निर्माण होते, रामाची गती तुम्हाला लक्षात येते. त्यावेळेस तुमचं सगळं पास निघालेलं असतात आणि तुम्ही राममय झालेले असतात. तर ती स्थिती त्या ठिकाणी नंदीग्रामाची झालेली आहे. सतसंगती ओलावती वली अतिशांती धैर्यशी आली एकात्मता विस्तारली वरती लागली अविरुद्ध. आणि ज्या ठिकाणी सत्संगाची निर्माण झालेली आहे त्या ठिकाणची गती ही सगळी चांगली गती झालेली असते. तिथं काहीच करायची गरज नाही. आणि अशी स्थिती त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी झालेली आहे. सतसंगती झाली जीवना विसरवणी अधो गमना ऐक्यव्रती सकळ जना अति स्वादनाय मधुरत्वे. ही जे सांगायचे परिस्थितीची कुठली आहे नंदीग्रामाची, पण त्या परिस्थितीनुसार आपल्याला काय घ्यायचंय. आपल्यालाही जर सत्संगती आपण केली तर आपल्याला सगळं सुख समाधान मिळणारी स्थिती आहे. म्हणून भरताची आणि हनुमंताची तर सत्संगती आहे, पण आपण सध्या दररोज या रामायणामध्ये सत्संगती घेतली पाहिजे, चांगले गुण घेतले पाहिजे, चांगलं आचरण केलं पाहिजे. हे कोण सांगतंय? आमचे मुंडे महाराज सांगते, मी त्यांचं ऐकून सांगतो. गाय देखोनी सज्जन निववी देऊनी जीवन व्याघ्र पापी म्हणून उपेक्षण न करीची. अहो त्या ठिकाणी सत्संगती असल्यामुळं वाघ आणि इतर प्राणी सध्या एक ठिकाणी आहेत. म्हणजे ज्यावेळेस सत्संगती लागते, रामाचं ध्यान होतं, त्यावेळेस बाकी कुठल्याच गोष्टी आठवत नाहीत असं ग्रंथ करते. त्या ठिकाणची परिस्थिती समजून सांगू लागले आणि आपल्याही मंदिरावर अशी सत्संगती आली पाहिजे, हा खरा भावार्थ आहे. तेजासी होता सतसंगती आकर्षून दाहक शक्ती स्वयंप्रकाश सर्वभूती त्रिजगती माझी विचरे. आणि त्रिजगती माझे विचारे सत्संगती महत्वाची आहे. मग भक्त त्या ठिकाणी तसाच असला पाहिजे. आणि सत्संगतीमध्ये तुम्ही जर काम केलं तर तुम्हाला तुमचा सगळा सार्थक होतं असं ग्रंथकर्त्याचं म्हणणं. कुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय. हनुमान महाराज की जय. तुम्ही मुंडे बाबा चॅनल लावलं या दोन्ही.